नमस्कार प्रेक्षकांनो, इकडे आता दीपा बाहेर आलेली असते कारण तिला भेटायला राजा आलेला असतो आणि राजा म्हणत असतो, तुला माहिती आहे का, हा पोलीसवाला देणार आहे ना त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पैसे एका सहीचे मिळणार आहेत आणि तुला हे करावं लागेल. तेव्हा दीपा म्हणत असते की नको ना रे दादी, असं नको ना करू, कारण तुला माहिती आहे ना त्याच्यामुळं काय गोंधळ होऊ शकतो, असं दीपा बोलत असते. पण तो मात्र ऐकायला तयार नसतो. त्याचं एकच म्हणणं असतं की हे करावंच लागणार आहे आणि जर हे केलं नाही तर तुला माहिती आहे ना चिल्ल्यापिल्ल्यांची काय अवस्था होऊ शकते, असं म्हणत दीपाला तो धमकावत असतो. परंतु दीपा मात्र त्याला म्हणते की ठीक आहे, बघूया, आपण करूया, जातो, असं म्हणत त्याला जायला सांगते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आप्पीसाठी जेवण आणलेलं असतं आणि फैजू म्हणत असतो की खाऊन घे, 2 घास खाऊन घे, तुला जिवंत ठेवले तेच बघ, नाही तर मालकांनी पुढचा निर्णय घेतला असता, असं फैजू इकडे आप्पीला सांगत असतो. आप्पी मात्र म्हणत असते की मला एक कळत नाही आहे, तुम्ही मला इथं का ठेवलंय, कशासाठी बांधून ठेवलंय, कळतंय का, म्हणजे माझं काय आहे, तुम्ही कोण आहे नक्की, मला कळू तरी द्या. इकडे आप्पीला मात्र त्या माणसाचा चेहरा दिसत नसतो आणि आप्पी त्याला विचारत असते. तेव्हा तो म्हणत असतो, नक्की काय म्हणजे, सांगितलं तेवढं करायचं, असं आप्पीला तो बोलत असतो. आप्पी म्हणत असते, माझं एक काम कराल का, मला ना पेपर हवं आहे. तेव्हा तो म्हणतो, कशाला पेपर, आज पेपर मागशील, उद्या आणखी काय मागशील. तेव्हा आप्पी म्हणत असते की माझी मासिक पाळी चालू आहे, मला सॅनिटरी पॅड आणि पेपर हवा आहे, असं आप्पी सांगत असते. तेव्हा तो म्हणतो, मालकाला विचारायला लागेल. इकडे अर्जुन आता आलेला असतो आणि तो सांगत असतो की घराच्या बाहेर जे CCTV कॅमेरे लावलेले आहेत ते काढावे लागतील. तेव्हा तो म्हणत असतो की मला आत्ता लाईव्ह CCTV फुटेज जे आहे ना ते बघायचं आहे, असं म्हणत तो फुटेज पाहतो. तर त्याच्या लक्षात येतं की दीपा बाहेर आलेली असते, दीपाचा भाऊ तिथं आलेला असतो आणि इकडे आता अर्जुनला प्रश्न पडलेला असतो की हा दीपाचा भाऊ इथे कशाला आलाय, नक्की या दोघांनी काही गोंधळ घातला ना तर खूप अवघड होईल, असं अर्जुनला वाटत असतं आणि अर्जुन त्याच गोष्टींचा आता विचार करू लागलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन विचार करत असतो आणि इकडे घरी आता सगळेजण असतात. स्वप्नील सर आणि दीपे आलेले असतात. तर स्वप्नील सर म्हणत असतात की अरे नाही जमलं रे, कारण अमोल आल्याला विचारत असतो की मी सांगितलेलं लॉकेट आणलंय का, कारण त्याचं असं म्हणणं असतं की जर का हे जर दाखवलं, म्हणजे लॉकेट मला दाखवलं तर मला नक्कीच बरं वाटेल आणि त्यासाठी हे लॉकेट आणायला त्याने सांगितलेलं असतं. पण ह्या सगळ्यांनी नाटक केलेलं असतं आणि सगळेजण अमोलला फसवत असतात. त्याला म्हणत असतात की नाही रे, विसरलो, आणि हे सगळं विसरले ना हे तुझ्या दीप्या मामामुळे बरं का, स्वप्नील सर असं म्हणतात. पण इकडे दीप्या म्हणत असतो, नाही, मी तर आठवण केली होती, हे सगळं सरांमुळे विसरले. आणि त्यानंतर अमोल रुसून बसतो आणि सगळेजण त्याला त्याची समजूत घालत असतात आणि दीप्या मात्र लॉकेट त्याच्या समोर धरून उभा असतो आणि म्हणत असतो की हे घे, हे लॉकेट, असं म्हणत तो देत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे सगळेजण आता अमोलला बोलत असतात, अमोलला बोलतं करत असतात, पण अमोल मात्र ऐकत नाही, तो रुसलेला असतो आणि पुन्हा जोरजोरात हसायला लागतो आणि म्हणतो की ॲक्टिंग काय तुम्हालाच करता येते, मला पण करता येते ना, असं म्हणत तो जोरजोरात हसत असतो. आणि तिथून मग धावतच ते लॉकेट घेऊन माकडे जातो, कारण त्याला असं वाटत असतं की हे लॉकेट पाहिल्यावर तरी माझ्या आठवणी जाग्या होतील, म्हणून तो आता माकडे गेलेला असतो. तर इकडे सगळेजण बोलत असतात. तेवढ्यातच अर्जुन तिथं आलेला असतो आणि अर्जुन म्हणत असतो, काय झालं. तेव्हा हे सगळे बोलत आहेत आणि म्हणतात की लॉकेट आणलेलं आहे ना, आणि मग ते लॉकेट घेऊन अमोल गेलेला आहे आप्पीला दाखवायला. आणि आप्पी इकडे म्हणत असते की त्या साहेबाला मी म्हणणार आहे, काय हरकत नाही, तुम्ही माझ्यासोबत असाल ना तर मी कलेक्टर ऑफिसला जाऊन काम करायला पण तयार आहे, तुम्ही आहे ना माझ्यासोबत, बस. कसं आहे, पैसा महत्त्वाचा आहे, काही झालं तरी माझी चिल्लीपिल्ली महत्त्वाची आहे, एवढंच तिच्या डोक्यात असतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की ज्या गोष्टी घडत असतात त्या मात्र दीपाला कळतच नसतात. अमोल धावत येतो आणि दीपाला ते लॉकेट दाखवू लागतो. दीपाला म्हणत असतो की हे बघ. तेव्हा मात्र दीपा म्हणत असते की हे काय आता, कारण दीपाला माहितीच नसतं की ते लॉकेट कोणाचं आहे. आणि ती म्हणते की छान आहे की रे. अमोल म्हणतो, अगं उघडून बघ मा, किती छान आहे ते, मग कळेल तुला, असं म्हटल्यावर दीपा उघडते आणि म्हणते, कसलं भारी रे, याच्यामध्ये तुझा माझा बाबांचा फोटो आहे, असं गिफ्ट मला कधीच कोणी दिलं नव्हतं, आज पहिल्यांदाच मिळालं आहे मला असं गिफ्ट. कारण दीपाला त्या लॉकेटबद्दल काहीच माहिती नसतं. आणि जेव्हा दीपा ते लॉकेट पाहते तेव्हा तिला धक्का बसलेला असतो आणि इकडे अर्जुनच्या डोक्यात ते सुरू असतं की दीपाला त्या लॉकेटबद्दल काहीच माहीत नाही आहे आणि अर्जुनही त्याच गोष्टींचा विचार करत असतो. तर इकडे फैजू आणि त्याचबरोबर बोलत असतात, ते म्हणजे फैजू आणि इकडे जीजी बोलत असतात. जीजी म्हणत असतात की ती राजा काम करेल ना रे आपलं, म्हणजे त्याची बहीण आणि ती करेल ना का, बघायला लागेल. तेवढ्यातच राजा तिथं पोहोचतो आणि राजा म्हणतो की हो,
नक्की होणार आहे तुमचं काम, मी तिला सांगितलंय 8 दिवस द्या फक्त, तुमची सगळी रखडलेली कामं चालू होतील, असं तो बोलत असतो. तेव्हा इकडे जीजी म्हणत असतात की हो, पण तेव्हा तो म्हणत असतो की त्या पोलिसाच्या घरात राहून हे काम करायचं आहे, वाटतं तेवढी सोपी गोष्ट नाही आहे, त्यामुळं त्रास तर होणार आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, काम तर व्यवस्थित होईल, असं सांगितलं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पैशाचं मात्र अजिबात हायगाय करून चालणार नाही, मी जेवढे सांगितलेले आहेत तेवढे पैसे द्या, त्याच्यामध्ये काय पुन्हा आता टाळाटाळ करू नका, हे सगळं बोलणं चालू असतं. तेव्हा ते म्हणतात की काळजी करू नको, पण काम जर नाही झालं तर गाठ माझ्याशी, हा जीजी म्हणजे त्याचा हिशोब करून टाकत असतो, असं तो बोलत असतो. आणि म्हणत असतो की आता 8 दिवस त्या बंगल्याकडे फिरकू पण नको, 8 दिवसांनी काम झाल्यानंतर ये बातमी घेऊन, असं जीजी सांगत असतात. आणि तेव्हा आता तो गेलेला असतो. तर इकडे आप्पीला घेऊन आता अमोल बाहेर येतो, म्हणजे दीपाला घेऊन बाहेर येतो, आणि तो खरंच नाराज झालेला असतो. आणि तो म्हणत असतो की मला मी काय दिलंय माहिती का गिफ्ट, असं त्याचं बोलणं चाललेलं असतं. आणि ते बोलत असतात सगळेजण. तेव्हा दीपाला प्रश्न विचारले जातात, दीपाला मात्र त्या प्रश्नांची उत्तरं देता येत नसतात, आणि दीपा मात्र शांतच उभी असते. तेव्हा तिला काहीच आठवत नसतं. आणि मग त्या लॉकेटबद्दल विचारलं जातं, लॉकेट, आणि त्याचबरोबर मोना चिडवत असते की मला माहिती आहे वंश, तुम्ही एवढे खुश का आहात, लॉकेट बघून खुश नाही आहे, कारण अर्जुन दादा आलेत ना, म्हणून तुम्ही खुश आहात, हे सगळं बोलणं सुरू असतं. आणि ती चिडवत असते. तेव्हा तिला सगळेजण म्हणत असतात की काय गं तू चिडवतेस. तर हे सगळं चालू असताना दीपा मात्र सगळ्यांकडे पाहत असते. इकडे अमोल आता एकटा झालेला असतो. तो अर्जुनला म्हणत असतो की बाबा, मला ना काहीतरी वेगळंच वाटतंय, ना मला पण विसरले, मला माहिती आहे, मी पण आठवत नाही आहे, आम्ही तिकडे असताना किती भारी राहायचो माहिती आहे का, उत्तराखंड असताना तिथे माझ्यासोबत असायची, पण विसरले की तिला मुलगा आहे ते पण. आज दुपारी मी माकडे जेवण घेऊन गेलो होतो, आणि मी म्हणलं तिला आपण जेवूया, तर तिने माझा हात झिडकारला आणि तिथून निघून गेली. आणि अमोल रडत असतो, बाबा मला माहिती आहे, मला आठवत नाही आहे, पण मला ना शंका येते, ती माझी माच नाही आहे असं मला वाटतंय, असं अमोल सांगत असतो. आणि तो खूप रडत असतो. अर्जुन म्हणत असतो की जर मला अमोलला अशाच अवस्थेत पाहायचं आहे तर त्या दीपाला इथे आणून उपयोग काय आहे, कारण काहीही झालं तरीही दीपाला मी इथं आणलेलं आहे ते फक्त आणि फक्त इथे मला अमोल खुश पाहिजे या गोष्टीसाठी, आणि जर अमोलच खुश नसेल तर मग दीपाला इथे आणून काय उपयोग आहे, असं इकडे त्याचं म्हणणं असतं. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे आर्या अर्जुनला प्रश्न विचारत असते. आर्या अर्जुनला म्हणत असते की अर्जुन, मला कळत नाही आहे की तुला नक्की अपर्णा मॅडम कुठे सापडल्या ते सांग मला. अर्जुन म्हणत असतो, आप्पी सापडलेले आहे, मला काही प्रॉब्लेम नाही आहे, तिला काही प्रॉब्लेम नाही आहे, मग तुला काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा आर्या म्हणत असते की मला ना शंका आहे, कारण त्या दिवशी जेव्हा अपर्णा मॅडम इथं आल्या होत्या त्यावेळेस मला त्यांच्या हालचाली वेगळ्या वाटलेल्या आहेत, म्हणून मी तुला विचारत आहे. आणि आता आर्या तर पेटून उठलेली आहे. अर्जुन मात्र भयानक चिडलेला आहे, कारण आर्याला शंका आलेली आहे, आणि अर्जुन तिला शांत करण्याचा प्रयत्न करत आहे. इकडे आप्पी त्या आतल्या रूममध्ये असते, आणि तिथं फैजू बोलत असतो. तो म्हणत असतो की एकदा का सह्या झाल्या की मग काम तमाम होणार आहे, मग सगळं व्यवस्थित होणार आहे. आणि फैजूचं ते बोलणं आप्पीच्या कानावर पडत असतं. आणि सह्या झाल्या, कलेक्टर मॅडमच्या सह्या झाल्या की मग आपल्या म्हणण्याप्रमाणे सगळ्या गोष्टी होणार आहेत, हे तो बोलत असतो. आणि हे सगळं आप्पीला ऐकायला येत असतं. आता आप्पी विचार करू लागले कसल्या सह्या आणि काय, पण आप्पीला तर नक्कीच माहिती आहे, ती जर इथं असेल तर नक्कीच कोणीतरी असा राजकारणी आहे. आणि आप्पी तिथून आता पळून जाण्यासाठी काय प्रयत्न करणार, कारण आप्पीला बांधून ठेवलेलं होतं ते आता सोडलेलं आहे, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.